वोट करायला सुरू करा. कांद्याची समस्या आणि कांद्याची साठवणूक. नोटीस पास होत नाही. आपण गणेश नाईक यांच्या नोटीसकडे जाऊया. गणेश नाईक आहेत का हजर? हो. गणेश नाईकांची आहे हाफ आवर डिस्कशन ऑन इरिगेशन पॉलिसीज ऑफ द गव्हर्नमेंट. ठीक आहे. विड्रॉ करायची नोटीस पाठवलेली. विड्रॉ केले तुम्ही? हो हो. प्रमोद पाटलांच्या सगळ्या नोटिसेस विड्रॉ आहेत. श्यामसुंदर शिंदे तुम्ही अजून एक नोटीस पाठवलेली आहे. प्रॉब्लेम्स फेस बाय कॉटन अँड शुगरकेन वर्कर्स. ऊस आणि साखर तोडी ऊस आणि कापूस मजुरांचे प्रश्न जे आहेत ते त्यांना डिस्कस करायचे शॉर्ट टर्म डिस्कशन मध्ये, आणि क्वेश्चन्स अलाउ केलेत त्यांनी ह्या डिस्कशन मध्ये. ऊस आणि कापूस मजुरांचे प्रश्न 20 मिनिटाची डिस्कशन आहे आणि त्यांनी प्रश्न अलाउ केलेले आहेत. आमदारांनी प्लीज वोटिंग सुरू करा. ठीक आहे. अजून एकाने शिवेंद्रराजे भोसले तुम्ही वोटिंग नाही केलं. हा, एक मिनिट. ओमप्रकाश वोटिंग करतच नाहीये. दादाजी भुसेंनी वोटिंग नाही केलेलं. ठीक आहे, नोटीस पास नाही होत. शिवेंद्रराजे भोसले यांची लॉंग टर्म डिस्कशनची निविदा आहे. 60 मिनिटं साहेब नाही, 50 मिनिटाची निविदा साहेब. चालेल ना शिवेंद्रराजे? 50 मिनिटाची आपण करूया. डिस्कसिंग द कॉज अँड इफेक्ट्स ऑफ फार्मर सुसाईड इन महाराष्ट्र. शेतकरी आत्महत्याची कारण व त्याचे पडसाद याच्यावरती 50 मिनिटाची चर्चा ते प्रपोज करतायत आणि प्रश्न अलाउ करतायत. ज्यांना ज्यांना वोट करायचं प्लीज वोटिंग सुरू करा. थम्पिंगनी पास झालेलं आहे. आपण 50 मिनिटाची मोठी चर्चा आहे. तर आता आपण ही चर्चा सुरू करायची. बरं, मी तुम्हाला सांगतोय प्रोसिजर काय. ही चर्चा सुरू करायची, 11 वाजता चर्चा थांबवायची. चर्चा चालू असताना प्रश्नांसाठी वेळ चालू झालाय ना, मी आता अनाउन्स करतो. प्रश्न देण्याचा वेळ चालू झालाय. जतीन, अनुप्रिया, तुम्ही रिडिस्ट्रीब्युशन सुरू करा प्रश्नांचं, जसं जसं येतील तसे. आणि त्याची लिस्ट पण बनवून मला पाठवा कालच्या. ओके सर. 11 वाजता आपण शार्प सुरू करू. 10:55 कालच्या 10:55 मी बंद नाही करणार. मी सांगतो आता तुमच्याकडे आहेत जवळजवळ अर्धा तास आहे, तर आपण 10:50 लाच पोर्टल बंद करतोय. अनुप्रिया 10:50 नंतरचे प्रश्न घ्यायचे नाही. 10:50 पर्यंत कालचे प्रश्न बाकी आहेत, तर कालचे काही प्रश्न घेऊन मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. कालचं डॉक्युमेंट आहे माझ्याकडे. होय, तर चालेल, असं करूया. मग आपण सुरूच करूया चर्चेचं. एकच मिनिट. पन्नास मिनिटाची चर्चा आहे ना, आपण 2.5 मिनिटं घेऊया वेळ प्रत्येकाला. म्हणजे कसे 20 स्पीकर होतील आपल्याकडे. का कमी वेळ घ्यायचे? कमी वेळ घ्यायचे काय याच्याहून जास्त वेळ घ्यायचा काय? बोला कोणीतरी. 2.5 ठीक आहे सर. 2.5 बरोबर आहे.
का 2 वरती आणायची आणि मग जास्त लोकांना 25 लोकांना पण बोलायला देऊ शकतो? कसं पण चालेल, दोनही चालेल अहो मी यांनी नोटीस प्रपोज केली त्यांना विचारतोय. चालेल कसं पाटील साहेब तुम्ही काय अगदी हो हो करताय? काय पाटलांचा पाटलांचं जाऊ दे, पाटलांचं काल बघितलंय मी सगळं. हा शिवेंद्र राजे चालेल 2 मिनिट केली तरी चालेल. हा ठीक आहे 2 मिनिटं. मग 2 मिनिटावरती म्हणजे कसं प्रत्येकाच्या प्रतिक्रिया, प्रत्येकाचे प्रश्न या सगळ्यामध्ये आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे चर्चा करायला. महत्वाची चर्चा आहे फार. तर 2 मिनिटं आणि ज्यांना ज्यांना बोलायचं या चर्चेमध्ये त्यांनी कृपया आपली नावं देण्यास सुरू करावे चॅट बॉक्स मध्ये. अध्यक्ष माझा एक प्रश्न आहे. बोला. निविदा ज्यांची पास होते त्यांना आधी बोलण्याची संधी मिळावी असं असतं ना, किंवा त्यांना विचारून तुम्ही आधी बोलणार आहात का शेवटी बोलणार आहात? नाही नाही, हे सगळं इथे आपल्या इथे होत नाही. जो निविदा प्रपोज करतो तो निविदेत कधी कधी बोलत सुद्धा नाही. असं कुठल्याही प्रकारचं कंपल्शन नाहीये विधानसभेमध्ये की तुम्ही निविदा दिली तर तुम्हाला बोलावंच लागतं. नाही, पण त्यांना किमान आपण इतकं तरी विचारलं हवं ना की तुम्ही शेवटी बोलणार आहात की पहिल्यांदा बोलणार आहात. तर आपण चॅट बॉक्स मध्ये आपली नावं एंटर करायला सुरू करा. जतीन नोट डाऊन करा. जतीन नाही, थांब जरा एकच मिनिट. वेदांत नावं नोट डाऊन करायला घे. आणि नोट डाऊन केलीस ना की मला मी सांगितल्यानंतर सगळ्यांना पहिले नोट डाऊन कर सगळी नावं तू कुठेतरी नोटपॅड वरती वेदांत. आणि मग ती मला जरा फोटो फक्त मला पाठव व्हॉट्सअपवर. मुख्यमंत्री साहेब आपले जे आहेत उद्धव ठाकरे त्यांचाच मी आदर्श घेऊन सांगतोय की आपल्याकडे जर टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे. घरी बसून मी राज्य चालवू शकतो, ते चालवतात. मला वाटतं सगळ्यांचं झालेलं आहे इथे नावं देऊन. वेदांत नोट डाऊन करतोयस ना रे? झालंय मला वाटतं सगळ्यांचं. प्रशांत बंबई शेवटचे आहेत. वेदांत केलेस तू? वेदांत करतोयस ना तू? हो हो, आता जस्ट ग्रुपवर पाठवलं व्हॉट्सअपवर. जतीन काय काही पाठवतोय ना तू? हो, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलंय अध्यक्ष महोदय. तुझं काहीच नाही रे, मी जतीनशी बोलतोय. सवय
हा काय सवाल? ठीक आहे, मी त्याचाच घेणार लिस्ट तुझी एकदम घाणेरडी हँडरायटिंग आहे म्हणून मी रिजेक्ट करून टाकतो. आय नो पण आय थिंक आपल्या सगळ्यामध्ये कॅलिग्राफी फक्त अनुप्रियाचीच आहे. त्यामुळे असो, तर आपण मला वाटतं चर्चेला सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 14 लोक आतापर्यंत आले आहेत. चर्चेला सुरुवात करूया. एकच मिनिट. प्रमोद पाटील साहेब, तुम्ही चर्चेला सुरू करा. अनम्यूट करा स्वतःला पहिले. नमस्कार. आजच्या या दिवसाच्या सुरुवातीला मला बोलण्याची संधी मिळते त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. जो प्रश्न सध्या आपल्या हातात आहे की शेतकऱ्यांची आत्महत्या का होते, माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय ना? शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नाचा विचार करत असताना आम्हाला त्या परिस्थितीत जावं लागेल ज्या परिस्थितीत शेतकऱ्यांची आत्महत्या होते. मी महत्वाचे 4 मुद्दे इथे बोलेन आणि वेळ मिळाला तर अजूनही मुद्द्यांवर बोलेल. पहिला मुद्दा म्हणजे भाव. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. दुसरा मुद्दा सिंचन आणि पायाभूत सुविधा. ज्या पायाभूत सुविधा आम्ही शेतकऱ्यांना स्वातंत्र्यानंतर 73 वर्षात द्यायला हव्या होत्या आणि महाराष्ट्रात सुद्धा मागील 60-65-70 वर्षांमध्ये द्यायला हव्या होत्या, त्या आम्ही देऊ शकलेलो नाही. नंतर तिसरा मुद्दा आहे सप्लाय डिमांड, म्हणजे पुरवठा आणि मागणी यांच्या संदर्भात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आम्ही कोणती रणनीती तयार करू शकलेलो नाही आहोत. कारण यावर मी बोले. चौथा मुद्दा म्हणजे नैसर्गिक परिस्थिती, ज्यामुळे अशा सर्व परिस्थिती उद्भवतात. पहिली गोष्ट भाव. अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांचं लक्ष मी येथे वेधेन. 1973 मध्ये ज्या काही वस्तूंचे भाव होते, कापसाचा भाव 1973 मध्ये 500 रुपये होता. आज कापसाचा भाव 5,500 रुपये प्रति क्विंटल आहे. त्यानंतर ज्वारीचा भाव तेव्हा 200 रुपये क्विंटल होता. आज तो भाव 3,500 रुपये आहे. आणि गव्हाचा भाव 400 रुपये क्विंटल होता. आज 1,900 रुपये म्हणजे 1900 रुपये प्रति क्विंटल आहे. याच्या तुलनेत म्हणजे शेतीचे भाव जशा प्रकारे वाढायला पाहिजे होते ते वाढले नाहीत असं आम्हाला का वाटतं? तर शिपायाचा पगार त्यावेळी 175 रुपये होता. आता तो पगार त्याचा जवळपास 20,000 झालेला आहे. प्राध्यापकाचा पगार त्यावेळी 600 रुपये होता. तो आज 1,60,000 रुपये झालेला आहे. 7वे वेतन आयोगानंतर आता अजूनही वाढलाय. सोन्याचा भाव त्या काळी 400 रुपये तोळा होता. आता तो भाव 52,000 झालेला आहे. अध्यक्ष महोदय, त्या काळी विदर्भात महाराष्ट्रातल्या भागामध्ये कापसाला पांढरं सोनं यासाठी म्हणलं जायचं की त्यावेळी 1 क्विंटल कापूस विकून शेतकरी 15 ग्राम सोनं घेऊ शकत होता. आजच्या वेळी परिस्थिती अशी आहे की त्याला जवळपास 15 क्विंटल कापूस विकावा लागेल तेव्हा तो 1 तोळं सोनं घेऊ शकेल. त्यामुळे हा जर विरोधाभास आम्ही बघितला तर ज्या तुलनेत हे सर्व वाढलंय, म्हणजे उदाहरण देण्यासाठी शिपायाचा पगार 100 पटीने, प्राध्यापकाचा पगार 200 पटीने आणि सोन्याची किंमत तर तब्बल 100 पटीने वाढलेली असताना शेतीच्या मालाचे भाव केवळ 8 पट, 10 पट आणि 15 पट वाढलेले आहेत. अशा वेळी त्यांना भाव न मिळाल्यामुळे, सगळ्यात महत्वाचं जर उत्पादन शेतकरी गणवतो त्याला भाव मिळाला नाही तर शेतकरी हवालादिल होईल. मी पुढे अजून यावर बोले. धन्यवाद. याच्यावर कोणाचा काही प्रश्न, प्रतिक्रिया? तुम्ही टेक्नॉलॉजिकली हात वरती करा. कसं आहे माहिती का सत्तार साहेब, तुम्ही हात वरती केल्यानंतर ना मला सांगत नाही घेऊन की सत्तार साहेबांनी हात वरती केला. अहो आता कळलं मला, पुढच्या पासून बोलू शकतो साहेब? बोला. मी प्रमोद पाटील साहेबांना सांगू इच्छितो की जी परिस्थिती तुम्ही आधीची जी सांगितली तेव्हा 70% लोक शेतीमध्ये होते, शेतीवरती अवलंबून होती. आणि आजचं जर बघितलं तर 65% लोक शेतीवरती अवलंबून आहेत. पण ह्यामध्ये फक्त 5%ची तफावत आली, म्हणजे 5% ह्यामध्ये कमी आले. पण साहेब तुम्ही सोन्याचं उदाहरण शेतीला देताय, म्हणजे कसं चालेल? म्हणजे तेव्हा तुम्ही 400 रुपये भाव बोलताय तोळ्याला. साहेब तेव्हा जेवढं उत्खनन होतं तेवढी मागणी होती. सोन्याचा भाव, मागणी वाढली की त्याची प्राइस वाढते. मागच्या 4 महिन्यापूर्वी सोन्याचा भाव 30,000 रुपये होता. आज तो 45, 47, 48, 50,000 पर्यंत पोहोचतो.
मग तुम्ही सोन्यासोबत असं तुम्ही कम्पेअर नाही करू शकत. बर, धन्यवाद. अजून कोणाला काही प्रतिक्रिया द्यायची, प्रश्न विचारायचे? बर, बाळासाहेब थोरात. प्रमोद पाटीलजी, तुम्ही MSPs म्हणजे जो बाजारभाव आहे त्याच्याबद्दल एवढा आत्मीयतेने बोललात, तर आमचं सरकार असं आहे की प्रत्येकाचे जे मत आहे आणि त्यांचे जे सजेशन्स आहेत ते आम्ही कन्सिडरेशन मध्ये घेतो. तर तुमचे काय सजेशन्स आहेत हे बाजारभाव नियंत्रित करण्यासाठी? प्रमोदजी बोला की. अच्छा, बोलू ना. मी आपल्या अनुमतीचाच आमची कुठली अनुमती? तुमची अध्यक्ष महोदय. जर तुम्ही आमच्या अनुमतीसाठी थांबत असता तर नक्की दिली असती. तुम्ही थांबतच नाही, म्हणता तुम्ही अज्युम करून राहिला अध्यक्ष आमच्या महोदय, काय. बस, सत्तार साहेब इथे मला विचारतात सोन्याशी तुलना का केली. आता मला कळत नाही. भारतीय रिझर्व्ह बँक सुद्धा स्वतःकडे एक विशिष्ट प्रमाणात सोनं ठेवते आणि सोनं हे मी केवळ सोन्याचं नाही, त्यामुळे मी काहीच्या पगाराचं सुद्धा उदाहरण दिलं. मी फक्त एक विरोधाभास दाखवतोय. उत्पन्न आणि म्हणजे बाकी सर्वांची उत्पन्नाची क्षमता वाढत असताना शेतकऱ्याला मात्र का डिवचलं जात आहे, हा माझा इथे प्रश्न आहे. त्यामुळे उगाच आणि 4 महिन्यात कुठे हो, 4 महिन्यापूर्वी सोन्याचा भाव 47,500 रुपये होता. आपण जो 30,000 भाव म्हणतोय तो जवळपास 5 वर्षांपूर्वी होता. त्यामुळे सोन्याची किंमत नक्कीच वाढली, पण मी उदाहरण दाखवतोय आणि त्यामुळे मी आपला खरं तर प्रश्नाला उत्तरही द्यायला नको, पण ठीक आहे. नंतर बाळासाहेब थोरात म्हणतात की बाजारभावावर नियंत्रण कसं ठेवायचं, तर मी बाजारभावावर हे बघा, MSP आता हे काय आहे, तर हा MSP सुद्धा चुकीच्या पद्धतीने कॅल्क्युलेट केलाय. यावर सुद्धा मी बोलेल. MSP कॅल्क्युलेट करण्याच्या पद्धती आहेत. तर सरकार MSP जरी देत असले तरी ते किती शुल्क कमी आहे हे मला दाखवण्याचा प्रयत्न आहे. भारतात जेव्हा सर्वांचं उत्पन्न वाढत असताना शेतकऱ्याचं उत्पन्न कमी राहते. दुसरं भाषण नाही, चालेल. तर माझं सजेशन जे आहे ते मी देईलच हळूहळू पुढे. आपण फक्त मला बोलू द्या, मी यावर सुद्धा बोलेल. आम्ही कोण तुमच्या मुलाला डबे करणार आहे? बर, ठीक आहे. जतीन, टेक ओव्हर फ्रॉम हिअर. येस सर. ओके, सो आपल्या अब्दुल सत्तार साहेब आता हा सर, अब्दुल सत्तार साहेब सुरू करा. हा, तर मला शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरती बोलायला संधी दिली तर त्यामुळे अध्यक्ष महोदयांचा धन्यवाद. अध्यक्ष महोदय, जर आपण बघितलं की आत्महत्या करणं सोपी गोष्ट नसते, तर आत्महत्या करायचं म्हणजे आम्ही त्याच्यावरती नियोजन म्हणजे नवीन वरती कर्जमाफी लवकरात लवकर कशी देता येईल ह्याच्यावरती पण आम्ही काम करतो आहे. मुख्यमंत्री साहेबांसोबत आमचे बैठका पण झाल्या आहेत. तर सर्वात मोठं कारण आत्महत्या होण्याचं की ते कर्ज टायमावरती भेटलं जात नाही आणि कर्ज टायमावरती न भेटले ते त्यानंतर ते कर्ज कोणत्या तर सावकाराकडनं घेतलं जातं चक्रवाढ व्याजामुळे, आणि त्यामुळे त्यांना ते भागवता येत नाही. त्यामुळे ही सर्वात मोठं कारण आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं. तर ह्याच्यावरती मागच्या सरकारांना जे करता नाही आलं ते आम्ही करतो आहे की जरी एखाद्या शेतकऱ्याने कर्ज घेतलं आणि ते बुडलं तर त्यासाठी आम्ही त्यांना लवकरात लवकर आता आधार कार्डचा आम्ही चांगला उपयोग करून घेत आहे. तुम्ही जर जी आता जी स्कीम आहे ती त्याच्यावरती आपण पुढे जाऊन बोलणारच आहे. त्यावरती आम्ही आधार कार्डचा, कारण की जेणेकरून की डायरेक्ट एखाद्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट जर त्याची कर्जमाफी पोहोचली तर त्याला आत्महत्या करायची कधी वेळच नाही येणार. आणि त्यामुळे आम्ही त्याच्यावरती तर कामं करतोय. आणि दुसरी सर्वात मोठं कारण असतं ते म्हणजे आत्महत्या करण्याचं की कर्जमाफी भेटली आणि ती त्या पोचली तर चांगलंच असतं, पण टाइमावरती कर्ज नाही भेटलं तर ते त्यामुळे त्यांना घ्यावं लागतं. तर बस मला एवढंच याच्यावरती या मुद्द्यावर. धन्यवाद साहेब. कोणाला काही प्रश्न? मला एक प्रश्न आहे. एकच मिनिट. हा, प्रश्न आहे का प्रतिक्रिया आहे भावे साहेब? प्रश्न ठीक आहे, विचारू. एक मिनिट.
विरोधी पक्ष नेता आणि प्रमोद पाटील साहेब, तुमचा प्रश्न आहे का प्रतिक्रिया आहे? माझा प्रश्न व प्रतिक्रिया आहे. नाही, पाटील साहेब काही एक प्रतिक्रिया प्रश्न. ठीक आहे, तर हो पाटील विनोद साहेब, साहेब पहिले, नंतर फडणवीस हो, साहेब आणि पाटील मग साहेब. पाटील साहेब. बिया हायब्रिड असू शकतात, प्रतिक्रिया नाही. एकच आहे. विनोद साहेब विचारा आपला प्रश्न. चालू. माझा प्रश्न एवढाच आहे की जे तुम्ही म्हणालात की कर्जमाफी तर मिळतेय, पण कर्जमाफी खूप उशिरा पण मिळू शकते आणि तेव्हापर्यंत काही हे नाही होणार, त्याला काही काम नाही. जर शेतकऱ्याने आत्महत्या केली तर तुमचं सरकार काय करतंय की ज्यांनी कर्जमाफी लवकरात लवकर मिळेल आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागणार नाही. बरोबर आहे. हा, हे आम्ही ऑलरेडी करायला सुरुवात केली आहे साहेब. तुम्ही जर आमचे मागचे काही निर्णय घेतले तर मागचे जेवढे थकीत एखाद्या शेतकऱ्यांचे कर्ज त्याच्यावरती आम्ही नवीन नवीन योजना काढून आणि जे आम्ही 7,000 कोटींचा निधी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी योजलेला त्याच्याहून जास्त निधी आम्ही द्यायला सुरुवात केली आहे. तुम्हाला जर GR पाहिजे असेल तर मी तुम्हाला पाठवू शकतो. धन्यवाद. ठीक आहे, देवेंद्र साहेब आपला प्रश्न विचारा. सत्तार साहेब, तुम्ही कर्जाच्या बाबतीत म्हणताय, पहिली गोष्ट तुमच्या शिल्लोड मधील हा पूर्ण आहे की सावकारापासून कर्ज घेतलेले एकूण 735 तुमच्यापर्यंत त्याची अर्ज आली आहेत. तुम्ही काहीही नाही केलं त्याच्या बाबतीत. आणि त्याला सोडून दुसरं, तुमचा एक कार्यकर्ता होता, तो व्हिडिओ क्लिप अख्खा महाराष्ट्र व्हायरल झालाय. त्या व्हिडिओ तुमचा कार्यकर्ता असा म्हणतो की शेतकऱ्या जर कर्जामुळे आत्महत्या करत असतील तर त्याचा आमच्या साहेबांशी काहीही देणं घेणं नाहीये. याच्यावर तुम्ही काही बोलत नाही. आणि पत्रकार तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा तुम्ही असं त्यांना म्हणतात की ठीक आहे, ती कार्यकर्त्याची प्रतिक्रिया, त्यात मी काही करू शकत नाही. सत्तार साहेब, बोले तैसे चाले, त्याची वंदावी पाऊले. त्याच्यामुळे इतकं लक्षात ठेवा, तुम्ही जे म्हणताय ना ते कार्यकर्त्यांच्या प्रती असलं पाहिजे. आणि तुमचं जे सावकारांबद्दल आहे तितकं मला फक्त सांगा. हे बघा देवेंद्र फडणवीस साहेबजी, ज्या प्रतिक्रिया दिल्यात एखाद्या कार्यकर्त्याने दिल्या त्याला बोलायचा, त्याला त्याचा विचार मांडायचा आपल्या कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिला आहे. मी तो काय बोलतो ह्याच्यावरती मी नियंत्रण नाही ठेवू शकत, पण त्याचे विचार बदलण्याचा, त्याला परत असं तो कधी नाही बोलणार ह्याच्यावरती आम्ही लक्ष देऊ आणि परत असं काय होणार नाही त्यासाठी. आणि ह्याची मी माफी मागतो. सत्तार साहेब, हो सत्तार साहेब, सावकारांचं सांगा. सत्तार साहेब एकच मिनिट. फडणवीस साहेब, दुसरा मिनिट, विरोधी पक्ष नेते. सत्तार साहेब, प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक कार्यकर्त्याला जर बोलायचा अधिकार आहे तर मग खडसे नाराज आहेत आणि तावडे नाराज आहेत आणि हाव नाराज आहेत आणि त्याव नाराज आहेत असं तुमच्याकडनं पक्षाकडनं पण आलं नाही पाहिजे. प्रत्येक कुठल्याही पक्षाला सगळ्या कार्यकर्त्यांना जर बोलायचा अधिकार आहे तर कुणाची नाराजी कुणाकडे हे तुम्हालाही सांगायचं काही. मध्यंतरी तुमची बरीच वाक्य आली होती म्हणून मी तुम्हाला तर सांगतोय की तुम्हाला एवढं जर वाटतंय संविधानामध्ये साहेब, जर आता एखाद्याची नाराजी, असं आमची नाराजी आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे तिथं आम्ही आमची नाराजी व्यक्त करतो. तुम्हाला राज्यमंत्री पद मिळालं की आता ते कसं की शपथ तर आम्ही कॅबिनेट मंत्री पदाची घेणार होतो. जाऊन एक मिनिट, फक्त जे लोकांनाही प्रश्न आहे ना, प्रश्न विचारा, अजून एक स्पीच नकोय. ठीक आहे देवेंद्र साहेब, छोटा प्रश्न, प्रतिक्रिया नका. आणि सत्तार साहेब, तुम्ही बोलले ना की GR सबमिट करतो, प्लीज ग्रुपवर सबमिट करा ना, ते GR पाठवा ना व्हॉट्सअपच्या ग्रुपवर. सत्तार साहेब, सावकारांचा एक प्रश्न मला मिळाला नाही. आणि तुम्ही जो कार्यकर्त्यांचा मुद्दा म्हणताय, संविधानानं जो दिलाय, संविधानानं अधिकार तुम्हाला शेतकऱ्यांना मारायचा सुद्धा दिलाय का? तुम्ही मारलं नव्हतं शेतकऱ्याला. शिल्लोडच्या एका शेतकऱ्याला कर्जाच्या बाबतीत प्रश्न विचारला, तुम्ही स्वतः मारहाण केली होती. अख्ख्या महाराष्ट्रानं ते बघितलंय. मी त्याचं उत्तर देऊ नाही शकत. अध्यक्ष महोदय, काळजी बघा शेतकऱ्यांप्रती त्यांची. आमची काळजी आहे आणि आज आम्हाला शेतकऱ्यांनी दिसतंय ना देवेंद्र साहेब. ठीक आहे, आम्हाला तुमची काय श्याम सुंदरजी, तुमचा प्रश्न आहे का प्रतिक्रिया?
सत्तार साहेबांना माझा हा प्रश्न आहे की ते म्हणत आहे की सावकारीमुळे कर्जाचे हे होतात, तर बीजेपी सरकारच्या काळामध्ये इन्स्टिट्यूशनल लोन्स यांना जास्त महत्त्व दिलं गेलं, ज्या कारणामुळे शेतकऱ्यांना सावकारी टाळून जास्ती करून बँके थ्रू जावं लागलं. तर तुमची काय प्रतिक्रिया त्याच्यावरती, की तुमचे काय विचार आहे की ज्याच्यामुळे हे शेतकऱ्यांना सावकाराकडे जायला नको आणि अशी कर्ज मागण्याची वेळ नाही यावी, यासाठी अब्दुल सत्तार यांची काय प्रतिक्रिया ही मी माझी प्रतिक्रिया सांगितली आहे की जर सावकाराकडे एखादा शेतकरी गेला तर तो चक्रवाढ व्याजामुळे अडकून शेवटी त्याला आत्महत्याच करावी लागते. पण जर आपण बँके थ्रू लगेच ताबडतोब जर एखाद्या शेतकऱ्याला कर्ज आपल्याला देता आलं, म्हणून आम्ही एखाद्या शेतकऱ्याला बँक थ्रू नेतोय की सरळ त्याला कधीच आत्महत्या करायची वेळ येणार नाही. म्हणून एखादा शेतकरी बँक थ्रू गेला तर ते कधीही चांगलं असतं. ठीक, धन्यवाद. मी बोलू उपाध्यक्ष? हो, प्रमोद पाटील साहेब. सत्तार साहेब, मी जो भावाचा मुद्दा मांडला की भाव शेतकऱ्यांना व्यवस्थित मिळाले तर त्यांना सर्व गोष्टी व्यवस्थित राहतील, आत्महत्येची गरजच पडणार नाही. आणि आपण यावर स्पष्टीकरण द्यावं. आपण आताच म्हणाला की कर्ज मुक्तीची प्रक्रिया सुरू आहे, आम्ही बैठक घेतोय, आम्ही करणार आहोत. एका बाजूला आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही कर्जमाफी केली, दुसऱ्या बाजूला आपण म्हणतात प्रक्रिया सुरू आहे. हा प्रकार काय, यावर आपण कृपया स्पष्टीकरण द्यावं. साहेब, तुम्ही कधी सत्तेमध्ये आला नाही म्हणून. सत्तार साहेब, एक मिनिट. सत्तार साहेब, पाटील साहेब, आपली प्रतिक्रिया होती, तुम्ही प्रश्न का विचारू लागले? शेवटी स्पष्टीकरण द्या असं म्हणाले होते. तर माझं याच्यावरती स्पष्टीकरण असं आहे की साहेब, अशा टप्प्याटप्प्याने कर्जमाफी होते. हे जर तुम्हाला माहित नसतं, तुम्ही कधी सरकारमध्ये बसला ना, त्यामुळे कदाचित तुम्हाला त्याच्याबद्दल काही कल्पना नाहीये. टप्प्याटप्प्यामध्ये कर्जमाफी होते. आज आपण ज्योतिराव फुले या स्कीम अंतर्गत 2015 पासूनची कर्जमाफी देतोय. हे तुम्हाला माहिती आहे का? जर इतक्या शेतकऱ्यांचे ते टप्प्याटप्प्याने दिले जातात, त्यामुळे जरा त्यामध्ये वेळ लागतोय, पण आम्ही ते लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद सत्तार साहेब. आपण ठीक, पुढच्या भाषणावर जाऊ. मुक्ता टिळकताई, आपलं भाषण. अध्यक्ष साहेब, टाइमर. मुक्ताताई, सुरू करा. धन्यवाद इथे तुम्ही बोलण्याची संधी दिली. मी आज मोजून 3 गोष्टींवर या सत्रात बोलणार आहे. ते म्हणजे त्याचे आत्महत्येची जी कारण आहे, कारण आहे जागतिक बाजारपेठांमध्ये जो आपल्या मालाचा जो दर्जा आहे तो कमी होत चालला. अन्नधान्य सार्वजनिक जो घोटाळा चालू आहे महाराष्ट्रामध्ये तो, आणि तिसरा म्हणजे प्रचंड अनुदान दिलं जाते सरकारकडून, पण त्याची अंमलबजावणी आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकार घेत नाहीये. हे 3 मुद्द्यांवर मी बोलणार आहे. जागतिक बाजारपेठांमध्ये जो उत्पादनाचा दर्जा घसरत आहे त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. आणि जमिनीची सुपीकता कमी होण्याचं कारण आहे हवामानातील बदल. आपल्या भारताची शेतजमीन, महाराष्ट्राची शेतजमीन लक्षात घेता असं लक्षात येतं की 1% जरी तापमान वाढलं तरी एका जमिनीच्या 1 एकरमध्ये त्या शेतीचा 6 ते 7% नुकसान होतं. म्हणजे 1950 आणि 51 साली जो शेत उत्पादनातून महसूल आपल्याला मिळत होता त्याची टक्केवारी होती 59% आणि तो 2009-10 मध्ये घसरून 14% आला आहे. तर मला असं वाटतं ही एक खूप काळाची गरज आहे की आपल्याला या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे की हवामानातील बदलामुळे जी सुपीकता कमी होते त्याचं काय केलं जाईल. दुसरं म्हणजे सोशल इकॉनॉमिक झोन्स आहेत. तर आपल्याला याच्यातला मुंबईचा घोटाळा माहिती आहे. याच्यामध्ये त्यांनी 10,000 हेक्टर जमीन, सुपीक जमीन एका रिलायन्स कंपनीसाठी दिली होती. तर मला वाटते की हे कुठेतरी चुकीचं आहे. हे झोन्स नापीक जमिनीला दिले पाहिजे. दुसरं म्हणजे जे अन्नधान्य सार्वजनिक प्रणालीमध्ये जे त्यांना धान्य वाटप केलं जातं तर ते इतकं जास्त त्याचे रेट्स आहेत की ते गरीब शेतकऱ्याला ते घेणं परवडत नाही आणि त्याचा उपासमारीने मृत्यू होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने एवढं 95% अनुदान दिलंय, सौर पंपासाठी त्यांनी 95% अनुदान दिले, पण त्याची ते अंमलबजावणीच नीट करत
करत नाहीये तर मग मला असं वाटतं की कुठेतरी सरकार अंमलबजावणी करण्यात कमी पडते. तुम्ही स्कीम्स किती आणा, पॉलिसी किती आणा, पण जर त्याची अंमलबजावणी झाली नाही तर काहीच फायदा होणार नाही. धन्यवाद. धन्यवाद ताई. कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? विनोदजी, आपला प्रश्न. मला मुक्ताताईंना एकच प्रश्न विचारायचा आहे. मुक्ताताई आता बरंच बोलल्या की कसं आत्महत्या थांबवल्या पाहिजेत, पण मला एवढंच विचारायचं आहे की बीजेपीचं जे केंद्र सरकार आहे त्यांना हा अधिकार किंवा मुक्ताताईच्या पार्टीना हा अधिकार आहे का की जी पार्टी 2016 पासून शेतकरी आत्महत्येचा डेटा लपवतीये त्यांना अधिकार आहे का शेतकरी आत्महत्येबद्दल बोलायचा? असं कुठेही सिद्ध झालेलं नाहीये अजून की सरकारकडून असा काही डाटा लपवला जातो वगैरे. आणि मला एवढंच विचारायचं की डाटा लपवण्याचा जर प्रश्न असेल ना तर 1995 पासून विदर्भातील जो आपला तुम्ही सरकार केंद्र सरकार दाखवते तो वेगळा आणि राज्य सरकार दाखवते याच्यात 200-300 आकड्याची कशी काय तफावत येते? तुम्ही यावर प्रश्न विचारा ना. 5 वर्ष आलेल्या आमच्या सरकारवर तुम्ही कसं काय प्रश्न विचारू शकता? राईट टू रिप्लाय. सप्लिमेंटरी घ्यायचंय का? हो हो, एक घेऊ. तर काय विनोद दिवस आहे, पण ठीक आहे चला. रेटॉरिक होतं. नाही ठीक आहे, चला आपण अलाव करू. बघूया आपण प्रश्न तरी काय आहे त्यांचा. विनोद दिवस सांगतोय प्रश्न चांगला असेल तर मी निगेटिव्ह करणार ना मार्किंग तुम्हाला. मग राहू द्या. नाही विचारायचं, मजा करतोय मी. माझा एवढाच प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय की 1995 चा तुम्ही का नाही प्रश्न उचलत. आता 2020 मध्ये मी 1995 चे प्रश्न उचलावे की 2016 चे, एवढं मला सांगा. 1995 चं म्हणत नाहीये, 1995. मुक्ता मॅडम, अहो ऐका ना, आपण इथे गप्पा मारत नाही. त्यांना देऊ दे ना उत्तर. मी सांगतो तुम्ही असं मस्त भाषण द्या तुमच्या वेळेला, म्हणजे पुढच्या वेळेला. आता हे सगळे मुद्दे खोडून काढा, ठीक आहे, पण तुमच्या भाषणात. थोरात साहेब, आपला प्रश्न. मुक्ताताई, तुम्ही जे सुपीक जमीन कंपनीजला दिली जाते त्याच्याबद्दल बोलता, तर मला एक सांगा, 2013चं जे लँड ऍक्विजिशन अमेंडमेंट बिल होतं ते 2015 मध्ये तुमच्या केंद्र सरकारने अमेंड करून त्याच्यातला कन्सेंट क्लॉज आणि सोशल इम्पॅक्ट असेसमेंट क्लॉज हे 2 महत्वाचे क्लॉजेस का काढले? त्याच्यानी जी सुपीक जमीन आहे ती तुम्ही डिरेक्टली इंडस्ट्रीच्या हातात देत नाही आहात का? तुम्ही तुमच्या क्रोनी कॅपिटलिस्ट फ्रेंड्सचे खिसे नाही भरत आहेत का? मी याचं उत्तर माझ्या पुढच्या भाषणात देईन. दादाजी, आपला प्रश्न आहे का प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया. दादाजी तुमच्या प्रतिक्रियेच्या आधी मला एक म्हणजे फार क्युरियोसिटी आउट ऑफ प्रश्न आहे थोरात साहेबांना. थोरात हे सिनियर मिनिस्टर होता आणि सिनियर लीडर पण आहे. थोरात साहेब, मला एक गोष्ट सांगा, जमीन याच्यावरती कायदा करण्यासाठी अधिकार 7व्या शेड्यूल मध्ये केंद्र सरकारला आहे, राज्य सरकारला आहे? अध्यक्ष महोदय, सध्या तरी माझा ह्याच्याबद्दलचा रिसर्च थोडा अपुरा आहे. मी तो रिसर्च करून तुम्हाला ह्याचं उत्तर देईन. तो करा आणि मग टीका करा, ठीक आहे सर. ते जे बोलू, तुम्ही वाचा कुठल्या लिस्ट मध्ये आहे आणि मग तुम्हालाच कळेल की मला तुम्हाला काय सांगायचं. बरं दादाजी, आपली प्रतिक्रिया. मुक्ताबाई, आपण जी जमिनीच्या सुपीकतेबाबत आपलं मत मांडलं त्याच्याबद्दल मला एक सांगू इच्छितो की आपल्या सरकारमध्ये कोणताही कृषी मंत्री अथवा मंत्री बांधापर्यंत गेला नाही तर आपण सुपीकतेबाबत एक मत मांडू कसं काय शकतात? ठीक आहे, धन्यवाद. बाळासाहेब थोरात, आपलं भाषण. धन्यवाद अध्यक्ष महोदय. शेतकरी आत्महत्यांचे जे कॉजेस आहेत ते आपण आता डिस्कस करत आहोत. सगळ्यात पहिले आपल्याला हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा की आपला महाराष्ट्र आहे तो मातीच्या रूपाने किंवा जिथे पाऊस पडतो त्या सगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या डायव्हर्स आहे. कोकणात जिथे लाल माती आहे आणि भरपूर पाऊस आहे, तिथे मध्य महाराष्ट्रात बसाल्ट रॉक आहे, तिथे काही ठिकाणी स्कॅन्टी रेनफॉल आहे, काही ठिकाणी काटेरी झाडं असतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी
मातीची जी आवश्यकता असते पाण्याची आणि मिनरल्स त्याच्यात टाकायची, त्याची आवश्यकता वेगवेगळी असते. कधी कधी लॅक ऑफ अवेअरनेसमुळे ह्याच्यामध्ये तफावत होऊन शेतकऱ्यांकडून काही चुकीची पिकं घेतली जातात, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. अजून एक मुद्दा असा आहे की आपले जे मार्केट कंडिशन्स आहेत ते सध्या चेंज होत आहेत, त्यामुळे जो शेतीमध्ये बेसिक इन्व्हेस्टमेंट करावी लागते स्टार्टिंग पासूनची, त्याच्यासाठी इनपुट कॉस्ट वाढत आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की मनरेगा ही खूप महत्वाची योजना आहे. म्हणजे सध्याच्या स्थितीत केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी वाढवली आहे, कारण जे प्रवासी मजदूर आहेत त्यांच्यासाठी ते फायद्याचं ठरत आहे. पण मनरेगा हे प्रवासी मजदूरांसाठी जो फायदा होत आहे आणि त्याचे जे कॉन्सिक्युटिव्हली त्याचे जे तोटे शेतकऱ्यांना होत आहेत, त्याच्यामध्ये एक बॅलन्स साधणं खूप जास्त गरजेचं ठरत आहे. हे असं का आहे, कारण की मनरेगामुळे जिथे सोशो इकॉनॉमिक स्टेटस लेबरर्सचा इम्प्रूव्ह होतो आणि मिनिमम बेसिक इन्कम मध्ये त्यांच्या वाढ होते, तिथे ऍग्रिकल्चरल सेक्टरमध्ये त्याच्यामुळे जे बुस्टिंग होतं ते त्या प्रमाणात होत नाही आहे. अजून एक मुद्दा असा आहे की आपल्याकडे शेतकऱ्यांमध्ये आणि जो एंड युजर आहे त्याच्यामध्ये खूप सारे मिडलमॅन असतात. तर या मिडलमॅनच्या प्रेझेन्समुळे खूप जास्त शेतकऱ्याचा तोटा होऊ शकतो. म्हणजे शेतकऱ्याकडनं अगदी कमी मोलात ते पीक घेतलं जातं आणि खूप जास्त मोलात ते पीक मिडलमॅन कडून विकलं जातं, त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. तर ह्या संदर्भात उपाययोजना करणं हे सरकार म्हणून आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पुढील भाषणांमध्ये मी बाकीचे मुद्दे घेईन. धन्यवाद. बरं, 3 लोकांचे प्रश्न प्रतिक्रिया. अध्यक्ष महोदय, मला फक्त एक डाऊट आहे. कशाबद्दलचा डाऊट आहे? प्रोसिजर बद्दलचा, बोला. की आता जर 11 वाजता आपला क्वेश्चन राऊंड चालू होतो दरवेळी, तर तो आता सुद्धा होणार की नाही? हा, होणार ना. हा शेवटचा भाषण क्वेश्चनवरच्या आधीचा, आणि मग पुढची भाषण आपण नंतर लंच नंतर घेणार ह्याच मोशन. चालेल अध्यक्ष महोदय, धन्यवाद. 3 प्रश्न आहेत. आता अशोक चव्हाण जी यांचा आपण प्रश्न अशोक चव्हाण. Actually, I had a clarification or like a doubt or something. Would it be possible if you can just like summarize every speech like in a one line or something after the speech gets over, because some terms are like a little technical. So can you just give the gist of it, because if I understand the what is the overall thing, I think it would be better. Okay. The respected member, the last member, Basab Thorat, actually spoke about 3 different things. She talked about the middleman in the APMC market and supply chains. She talked about Manrega and its socio-economic impact on farmers when they do not have, because farming is a seasonal occupation. So when they don't have any work on their hands, Manrega improves their socio-economic strata. And the first point she made in her speech was about how her government is tackling the loan waiver by different streams, and so income is not injected from only one source. Their schemes injected income by credit and cash by various different schemes. थोरात साहेब, बरोबर होतं काही चूक नाही? पहिला जो मुद्दा होता तो माझा क्लायमेट आणि त्याचे इम्पॅक्ट ह्याच्याबद्दल. सॉरी ठीक आहे. म्हणजे the point is the same, that climate impact and different she stated the problems in the very introductory speech. All right. So yes, Devendra Fadnavis. थोरात साहेब, तुम्ही सॉइलच्या क्वालिटी बद्दल, मातीच्या परीक्षणाबद्दल बोलात. मग अशी मातीच्या परीक्षण हे सगळ्यात जास्त खराब होतं ते रासायनिक खतांमुळे, आणि रासायनिक खतांचा वापर हे तुम्ही जास्त करताय, कारण रासायनिक खताच्या बाबतीत जास्त पुरवठा, तुमचं हे स्टेटमेंट आहे की रासायनिक खत केंद्र सरकार आम्हाला जास्त देत नाहीये, त्याचा एकतर मागणी तुम्ही जास्त करताय. दुसरं त्यात असं की तुम्ही 4 शेतकऱ्यांना 700 क्विंटल युरिया दिलं. म्हणजे हा चमत्कार, आणि हे अनावधानाने झालं का चमत्कार झाला तुमचा प्रश्न. हे रासायनिक खतांच्या बाबतीत, मातीच्या बाबतीत. तिसरा अध्यक्ष, तिसरा नाही ना, एकच प्रतिक्रिया. तर हे बाबतीत हे आहे. तर तुम्ही रासायनिक खताचा जास्त वापर करताय, आणि गांडूळ खतासाठी आम्ही जवळजवळ 75% अनुदान त्यासाठी आरक्षित केलं होतं, तर ते तुम्ही 55% आणलं. तर याचं कारण काय? उत्तर द्या. देवेंद्रजी, पूर्णपणे मान्य आहे की रासायनिक खतांमुळे जी मातीची क्वालिटी आहे ती खराब होते. पण आपल्याला एक गोष्ट कन्सिडरेशन मध्ये घ्यावी लागेल, ती अशी आहे की काही जे पीक असतात त्याच्यावर ज्या कीड वगैरे येतात
त्याच्यावरती रासायनिक खतं स्प्रे करणं हे तेवढंच नेसेसरी असतं. आणि जेवढं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे, म्हणजे जेवढं रासायनिक खत बेसिक गरज आहे तेवढं तर केंद्राकडून आम्हाला मिळणं ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी मिळवणं ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि गांडूळ खताचं म्हणाल तर गांडूळ खत हे नेसेसरीच आहे आणि त्याच्या प्रोडक्शनसाठी म्हणजे त्याचं जे प्रोडक्शन आहे ते वाढवण्यासाठी जे काही उपाययोजना लागतील किंवा जे काय त्याच्यासाठी प्रोव्हिजन्स लागतील ते आमच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय घेऊ व्यवस्थित. अशोक चव्हाण, व्हॉट क्लॅरिफिकेशन यू हॅड? I have a question. यू हॅव क्वेश्चन, ऑल राईट. फडणवीस, तुम्हाला काही फॉलोअप आहे त्यांच्या? हो हो हो. घ्या फॉलोअप. साधा सरळ प्रश्न होता बाळासाहेबजी, फक्त 75% अनुदान 55 वर का आणलं, जर या बाबतीत तुमचं समर्थन असेल तर? पहिले तर मुळातच आपल्याला हा प्रश्न ही एक महत्वाची गोष्ट कन्सिडर करावी लागेल की कोविड-19 या सिच्युएशनमुळे राज्याच्या तिजोरीवर थोडा भार पडला आहे. तर तो भार नियंत्रणात आणण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात, तर त्याच्यातलाच हा एक भाग आहे. ठीक आहे, त्यांना तिजोरी, राज्य सरकारच्या तिजोरीची जास्त चिंता आहे. अशोक चव्हाण, गो अहेड विथ द क्वेश्चन. So, because of the middlemen that you spoke about, there is especially an influx of fake seeds which are not able to be monitored by the state authorities as well as the private companies, and no certification is available for that. Even in fact, in the soybean scam, it was found that many suppliers were also, middlemen. So how, especially now, considering the fact that we are having so many lockdowns in Maharashtra, there is a displacement of labor and a reverse rural migration, how do you plan to monitor this influx of fake seeds by middlemen, especially, or like any involvement by middlemen, especially because now is the sowing season and we are still in a lockdown, so the supply chain is not in the best shape possible. Ashok Chavan ji, we being a part of the government here need to consider that we collectively need to ensure some stringent procedures so as to manage the intake of seeds. That is, we need to make sure as government that these seeds which are taken by us and distributed to the farmers are in a proper condition. They are the proper and the original varieties of hybrid and not the fake seeds. So for that, we ourselves need to ensure that there are stringent procedure to be followed and there are officials who are very honest to their jobs and who will do the job very properly. All right, Ashok ji, you do have a follow-up? Yeah, can I ask a follow-up? Yes, go ahead. Okay, so yes, correct. I do agree with that. As a government, we need to do that. But I also think that as a government, considering the COVID-19 scenario and the kind of displacement that exists today, would you be open to having a monitored disposal of seeds by some kind of body that is set up by the state government, along with a body that will monitor the financial status of the farmers continually throughout the year to note their progress, so that everything that happens goes through the government and this displacement is also taken into account in the form of a centralized body? Ashok Chavan ji, centralization I won't say, but rather decentralization would play a key role here. That is, the CMO or rather the cabinet giving a nod to the district magistrate level for the direct inquiry into such sorts of issues and giving them the direct jurisdiction so as to have a control over whatever is happening in their districts, that would address this issue in a much better manner. But then, so if Ma'am, it's one follow-up and that would be it. Okay. And if it's a cross question, I would suggest you that you note that cross question and answer it in your upcoming speech. All right. So, ह्याच्यावरून दुसरे काही वेगळे प्रश्न आहेत का? ठीक आहे, कुठलेही प्रश्न न बघता आपण पुढे जाऊया क्वेश्चन आवर साठी. डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे जतीन? मला आलेत का प्रश्न? अपडेटेड डॉक्युमेंट तुम्हाला पाठवलेलं आहे सर. कुठे पाठवलंय?
व्हॉट्सअप पर्सनल नाही दिसत. नाही दिसत मला. अजून एकदा पाठवतो, एकच सेकंड. तुला जुन्या नंबरवरती पाठवतो का नवीन नंबरवरती? मित्रा आला आता. ते जुन्या नंबरवर पाठवलं होतं चुकीने. जुन्या नंबरवरती एवढे मेसेज येणार आहेत ना? हा कालचा डॉक्युमेंट आहे. हो. याच्यामध्येच अपडेटेड आहे क्वेश्चन. हो. ते मला, अरे बापरे, असं दिल्यामुळे मला ते इथल्याच वर्ड मध्ये उडायला लागणार आहे. So all the ministers have got the questions, right? Concerned ministers. Yes, no? Yes. Hello. अध्यक्ष महोदय, एक प्रश्न होता. बोला ना. मला पहिले होता मंत्र्यांशी बोलू दे. मी तुमचा प्रश्न घेतो ना. सगळ्या मंत्र्यांना मिळालेत का प्रश्न? ऑल द मिनिस्टर्स हॅव गॉट देअर क्वेश्चन्स? Yes. ऑल राईट. सो आता थोरात साहेब बोला. तर प्रमोद पाटील जी आहेत त्यांनी जे झूम वरती झूम चॅट आहे त्याच्यावर एक क्वेश्चन किंवा प्रतिक्रिया, त्याचं काय करायचं एक्झॅक्टली? म्हणजे प्रतिक्रिया काय राहू द्या, तुम्ही उत्तर द्या त्याचं नंतर तुमच्या भाषणात. बरं, ठीक आहे. मला 2 मिनिटं द्या. मला एकच सेकंड साहेब. ठीक आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आत्ताच प्रश्न पाठवलेला आहे, पण फ्लोर बंद झाला आहे. आम्ही 10:50 पर्यंत टाइम दिला होता प्रश्न पाठवायला. बरं, ठीक आहे, चालेल. विरोधी पक्षामध्ये दौऱ्यामध्ये बिझी होते मला वाटतं. खूप त्यांच्या दौऱ्यावरती बंदी पण घातली ना मला वाटतं सरकार? नाही, ती फक्त केली होती, नंतर कॅन्सल केली की त्यांच्या. कॅन्सल केली? पहिलीच होती ती, पण केली होती ना. ते महत्वाचं नाहीये ना. तुम्ही कुठल्या गोष्टींना महत्व देता याच्यावरती फार गोष्टी ठरवतात आजकाल. आमच्यासाठी सगळी दारं खुली आहेत. हा, का नाही? बर, आपण एक प्रश्न परत घेऊया. आणि मुक्ता टिळक मॅडम, तुमचे 2 प्रश्न कुठलेही तुम्ही विचारा. कालचे काही, म्हणजे तुम्ही जे पाठवाल ना सगळ्यांना, सगळे आमदार महोदय, मंत्री महोदय, काल जे तुम्ही जे पाठवाल ना त्याची एक कॉपी आपल्याकडे ठेवत जा. म्हणजे आमच्याकडनं जर मिसप्लेस होईल, त्या डिजिटल मध्ये काय कुठे जातं काही कोणाला कळत नाही. आमच्याकडनं मिसप्लेस झालं तर तुमच्याकडे त्याची कॉपी पाहिजे. हा, विनोद भिवाजी बोला. चुकून झालंय, सॉरी. अच्छा. बरं, मुक्ता टिळक मॅडम. माझा प्रश्न उद्धव ठाकरेंना आहे. पहिलं म्हणजे अनिश्चित वातावरण, पर्जन्याचा अभाव आणि हवामानातील बदलामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार असं लक्षात आलं की कृषी क्षेत्रातील उत्पादनामध्ये वेगाने घट होत आहे. आणि यावर मात करण्यासाठी सरकारचे काय धोरण असेल आणि ते कशा स्वरूपाचे असेल? ऑलराईट. So due to the uncertainty in the agricultural sector added with the pandemic and different other factors which are worsening the crisis, and according to the state financial reports, the production output of the agricultural sector is also going down. So what are the prudent steps which the state government is ready to take at this point of time? Oh, all right. So of course I wasn't able to prepare for this question because I didn't understand the question itself. ठीक आहे ना. But do you want time? When I guess I do need time. All right, then take 5 minutes. We'll postpone this question. मुक्ता मॅडम, तुम्हाला दुसरा प्रश्न आहे कोणाला? उद्धव ठाकरेंनाच आहे. तो पण तुम्ही बोला, आपण त्यांना इन्व्हेस्टमेंट ट्रान्सलेट करून देऊया प्रश्न. राज्यातील जवळपास 37% भाग हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर या क्षेत्रामध्ये पीक उत्पादनात घट झाली आहे. तर याबद्दल तुमची भूमिका काय असेल? मला वाटतं प्रश्न दोन्ही सारखेच आहे. पीक उत्पादनाबद्दलचा. दुसरा अजून कोणाला प्रश्न आहे का? उद्धव ठाकरेंनाच आहे दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. तिसरा प्रश्न विचारा. ठीक आहे.
तिसरा प्रश्न हा. शेततळे आणि मत्स्य शेती हे एक शेतीपूरक व्यवसाय आहे, तर याच्या वाढीबद्दल सरकार काय उपाययोजना करतील आणि त्या कशा स्वरूपाच्या असतील? All right. So the farm lakes and farm pond, along with farm fishing, are agriculture related or agriculture supplementing occupations for farmers. So what is the government doing for their development to support farmers? So take 5-10 minutes. We'll come back to these questions and we'll move on to the other question. ठीक है? गणेश नाईक जी, तुमचे प्रश्न. माझा प्रश्न मुख्यमंत्र्यांना होता. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधले शेतकऱ्यांचे मतदानाचा हक्क सरकारने का काढून टाकला आहे याबद्दल मला स्पष्टीकरण हवं. कृषी बाजार समित्यांमधला कशाचा हक्क काढून टाकलाय? वोटिंग राईट्स कोणाचे? शेतकऱ्यांचे. हा, बरोबर. ठीक आहे. In the APMC market, Chief Minister Uddhav Thackeray, in APMC market, the voting rights of the farmers to take different decisions or to administer the whole institution have been taken away by this government. And why is it done so? Okay, I do have an answer to that. So can I? Yeah, please. So firstly, the last government that gave the rights was basically to, again, your thirst for power, the BJP's thirst for power doesn't end there. They wanted power in the APMCs as well. And that is why, to generate more votes, they did that. The APMC current voting scenario stands at the voting rights are given to the Gram Panchayat, the Cooperative Society, and the Agricultural Credit Society members. Now, all these three society members are elected by the farmers themselves. Now, why should we, one, waste the farmers' time in double voting, two, waste the electing body's time in both time and money in both conducting these elections, and three, actually, how do we stop fake voting? Because you don't know how many farmers are actually voting and how many are fake votes, because your party's thirst for power is something no one's ever forgotten, sir. The condition in Rajasthan currently, as it stands, is again your party's thirst for power. So that is why the Shiv Sena has the Maha Vikas Aghadi government has decided to take away these rights, because we do not want to, one, waste the farmers' time by forcing them to vote twice. Second, not waste an electing body's time and money to actually use that money for other purposes elsewhere. ठीक आहे गणेश नाईक जी, तुम्हाला फॉलोअप आहे का याच्यावरती काही? प्रश्न नाही, प्रतिक्रिया आहे मला. फॉलोअप प्रश्न असतो, प्रतिक्रिया नाही. तुमची प्रतिक्रिया आहे ना, एकदम धारदार, एकदम मस्त अशी तुमच्या भाषणात मांडा. ठीक आहे सर. बर, गणेश नाईक, अजून कुठला प्रश्न आहे तुमच्याकडे? नाही, एकच होता. बर, शिवेंद्रराजे भोसले, कोणाला प्रश्न आहे? बाळासाहेब थोरात. बाळासाहेब थोरात, विचारा प्रश्न. ऑक्टोबर 2019 मध्ये राज्याला अवकाळी पावसाने झोडपले होते. जवळजवळ 1 कोटी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होते. पण नुकसान भरपाईची प्रक्रिया आतापर्यंत कुठपर्यंत? थोडं मोठ्याने बोलता. ऑक्टोबर 2019 मध्ये राज्याला अवकाळी पावसाने झोडपले होते. जवळजवळ 1 कोटी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि त्या नुकसान भरपाईची आता प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे? ती सर्व मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का? ऑक्टोबर 2019 बोलायला गेला तर तेव्हा आपल्याकडे एक वेगळा फेज सुरू होता. इलेक्शनचा फेज सुरू तेव्हा तुमचं सरकार होतं. त्याच्यानंतर इलेक्शन झाले, त्याच्यानंतर आम्ही निवडून आलो. आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही कर्जमाफीची प्रक्रिया लगेचच सुरू केली. जी महात्मा ज्योतिराव फुले योजना आहे ती आम्ही लगेचच सुरू केली. पण त्याच्यानंतर काय झालं, लगेच कोविड संकट आलं. तर असं झालंय की आमचं सरकार आल्यानंतर लगेचच खूप सारी संकट राज्यावर यायला लागली. त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला, त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करायला, त्याची अनालिसिस प्रोसेस पूर्ण करायला वेळ लागतोय. आणि तो वेळ आम्ही घेऊ आणि योग्य ती नुकसान भरपाई आम्ही नक्कीच करू. कारण की कुठलंही व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय काहीही न करण्याचा आमचा पण आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठीच आम्ही पावलं घेऊ. फक्त आहे ते नक्कीच एन्श्योर करू. अजून काही पुढचा फॉलोअप घ्यायचा शिवेंद्रराजांना? शिवेंद्रराजे नाहीये. बर,
ठीक आहे. मुक्ताताई तुम्ही आता हँड रेस केला होता. कोणी केलं होतं? मुक्ताताई. चुकून झालं होतं. बरं, आपण देवेंद्र माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडे येऊया. सर म्यूट. बोला इकडे चालू असतं काय. हा, माननीय देवेंद्र फडणवीस, आपला प्रश्न कोणाला आहे? माझा प्रश्न आहे उद्धवजींना. हा, बोला. औरंगाबादच्या MIDC मध्ये उद्धवजींनी असं सांगितलं होतं की तिथे शेतकऱ्यांना आणि परप्रांतीयांना ते तिथं कामाला येऊ शकत नाहीत. अशामुळे तिथल्या 1000 म्हणजे जवळजवळ 2200 उद्योगधंदे त्यामुळे तिथं बंद पडली आहेत परप्रांतीय लोक येण्यापासून आणि शेतकऱ्यांचा तिथं समावेश न केल्यामुळं. तर त्या उद्योगधंद्यांचं काय करणार आणि त्या लोकांचं पुनर्वसन तुम्ही कसं करणार? आणि अजून एक दुसरा प्रश्न आहे, घेऊ शकतो अध्यक्ष महोदय? पहिला घ्या ना. बरं, सर आय हॅवंट रिसीव्ड दिस क्वेश्चन. तुम्ही हा पाठवला होता प्रश्न? हो, पाठवला होता. तो 11:50च्या आधी पाठवला होता? नाही. मग कसा घेणार? नाही, तुम्ही कालचा कुठला प्रश्न होता का तुमचा? मी कालचे प्रश्न घेतले. नाही, कालचा नव्हता. बरं, ठीक आहे. आजचा मग आता जो तुम्ही 10:50 नंतर आम्ही कसं एंटरटेन करणार? बरं, ठीक आहे. एकच मिनिट, आपण बाकीचे मग प्रश्न घेऊया. आता आजचे प्रश्न घेऊया. प्रमोद पाटील साहेब. प्रमोद पाटील, हा तुमचा प्रश्न. कोणाला आहे पहिले सांगा. 2 जणांना म्हणजे वेगवेगळे 2 प्रश्न. ठीक आहे ना. पहिला प्रश्न माझा अशोक चव्हाण यांना. प्रश्न हा आहे, मी जरा मोठ्याने बोला. त्यांना माझा प्रश्न हा आहे की बऱ्याच लोकांना त्यांच्या कामधंद्यामुळे काढून टाकण्यात आलेला आहे किंवा बऱ्याच लोकांना माहित नाही की त्यांचा रोजगार त्यांचा सुरक्षित आहे की नाही. आता यामध्ये आपले नाभिक समाजाचा समावेश होतो, त्याचबरोबर छोटे दुकानदार, असंघटित क्षेत्रातील कामगार आणि या सर्वांचा समावेश होतो. तर यांच्यापासून ते सॅलरीड एम्प्लॉईज पर्यंत सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही. तर या सगळ्यांना संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारची काय मानसिकता आहे, काय योजना आहे? So the question here is, Mr. Savan. I got the question. I think the deputy speaker had sent it. It's the employment one, right? Yes, MIDC employment one. Yeah. Beautiful. Okay, so first it's very important to understand that currently the unemployment because of the coronavirus crisis in Maharashtra has increased much significantly. But even before this, there was an issue of unemployment, particularly due to the bad economic policy of the BJP government that started way back with demonetization. Demonetization crippled the MSME sector in Maharashtra, and we need to understand that Maharashtra's economy is primarily, especially in the rural areas, culminating in MSME sectors. Now, what demonetization aimed to do was take the cash out of the hands of people and convert their supposed black money into white money, and they wanted receipts for every transaction. But what it's important to understand is that every transaction, especially the ones that happen in Maharashtra in rural areas and even in certain urban areas like vegetable vendors, small shopkeepers, village markets, do not have receipts. But that does not mean that their money is black. So even before the starting of the coronavirus crisis, unemployment was at a very high rate in Maharashtra. The second thing is, even the skilled workers in Maharashtra were not able to get jobs because of the kind of shift in the economic scenario, which was a very structural shift. So the first thing that needs to be done is upskilling. Not just imparting education, but imparting education for the changing scenario, especially like we saw in the automobile sector. Now, we have to factor in the coronavirus crisis, and because Maharashtra is very severely affected and there has been a displacement of the workers who have gone back to their villages, who have gone back to the other states where they migrated to Maharashtra from. Also, there is a reverse rural displacement where workers from these cities have gone. Okay, yeah. So where they have gone back from the cities
to their villages as a reverse rural displacement. So there are gaps in the supply chain. So what this has to be first addressed. So what we have first done is, like the Manrega and the Food Security Act of the UPA, I have proposed something called the Minimum Income Guarantee Scheme, and this scheme will benefit around 20 million people who live below the poverty line. To address the gaps in the supply chain, because there is a loss of daily jobs, we have to make sure that the travel back for the migrants is safe and health and safety is ensured. Now, another thing is, Ma'am, wrap up. yeah, just finish. So 91% of the sowing has already been done for the Kharif season. Now, there is a very good chance to accommodate the excess labor in the agricultural sector. Again, the last thing that our government has done is the ARHC scheme for the rental housing for the migrants who are coming back. There is lower rent and also subsidies that have been offered by this government, which will encourage people to move into the urban cities as well. Done. थँक्यू सो मच. पाटील साहेब, एका वाक्यात मला माहितीये तुम्हाला प्रश्न आहे, एका वाक्यात फक्त. माझा प्रश्न हा आहे की जे बेरोजगारीची आत्ताची समस्या आहे बघ, ती समस्या आहे ती राहूच द्या. यांनी एक पूर्ण महाराष्ट्राची देशाची जी समस्या आहे त्यांच्यावर भाष्य केलं, पण माझा प्रश्न केवळ इतकाच आहे, आतापर्यंत जे कामाला होते मार्च पर्यंत केवळ लॉकडाऊनमुळे ज्यांचं काम गेलेलं आहे त्यांच्याविषयी सरकारचं काय धोरण आहे त्यावर त्यांनी अजिबात उत्तर दिलेलं नाही. मी याचा निषेध. Can I answer that? It's not a question, ma'am. Isn't it a follow-up? I'll just answer it in one sentence. Ma'am, I think your one sentence is very unreliable. That's a slippery slope. No, I swear. I just one sentence. All right, go on. Yeah, so like I said, to address the gaps in the supply chain, we would like to ensure the safe and healthy travel of migrants that have gone back. For this, we have given them the provisions under the ARHC. We have the minimum wage scheme as well, and we are ensuring that gaps in agricultural labor is fulfilled, especially in this Kharif season where most of the sowing is done, and now labor will be required. All right. नेक्स्ट क्वेश्चन. प्रमोद पाटील, तुम्हाला दुसरा कोणाला प्रश्न? हो, माझा दुसरा, जरी माझा पहिला प्रश्न अनुत्तर आहे तरी मी विचारतो आता दुसरा माझा प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. त्यांनी वेळोवेळी भाष्य केलेलं आहे त्यांच्या फेसबुक लाईव्ह मधून की उद्योगधंदे चीन मधून सोडून भारतात येतात. आता मला तर ते काही येताना दिसले नाही, परंतु महाराष्ट्रात तरी देखील ते यावे यासाठी सरकार म्हणून आपण काय करताय? आपण कशा प्रकारची सुलभता त्यांना सिंगापूर, मलेशिया इत्यादी देशांपेक्षा जास्त देतो, आणि त्यातल्या त्यात भारतातही राज्यात ते यावेत, कारण उत्तर प्रदेशमध्ये आणि दिल्लीमध्ये चालले आहेत, तर राज्यामध्ये ते यावेत यासाठी आम्ही काय करतोय, हा माझा प्रश्न आहे. Uddhavji, did you get a translation? I did get a translation, but then I think he's extended his question a bit, so I think I'll need one. So जो translation मिला वो answer कर दीजिए आप. Acha, okay. So in the question he mainly asked what is the government doing for businesses that are leaving China? Yeah. So firstly, the government itself cancelled 3 MOUs with major Chinese companies over special deals in Maharashtra, but again we're working with the central government and we're also demarcating special SEZs across the states so as to facilitate better areas for companies to build their factories and manufacturing units, so that they can have better access to both supply chain logistics and a strong workforce. प्रमोद साहेब, ओके. अध्यक्ष साहेब, आपण पुढचं घ्या ना प्रश्न. प्रमोदजींचं झालेलं आहे. झालंय त्यांचं. मला वाटतं आता तरी माझ्यासमोरचे प्रश्न संपलेले लोकांचे. अध्यक्ष महोदय, मी माझे 4 प्रश्न होते, कालचे पण 2 नाही तुम्ही हे केलेत आणि आजचे सुद्धा 2 हे केलेले नाही. बरोबर, ते माझ्यापर्यंत तुमचा मग प्रश्न कोणाला तर मला सांगा, कारण कसं आहे रेकॉर्ड मध्ये कधी कधी ना पुढे माझे 2 प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना होते आणि 1 प्रश्न भुसे साहेबांना होता. 2 प्रश्न भुसे साहेबांना. तुम्ही ठरवा कुठले विचारायचे 2. चालेल, मी 1 मुख्यमंत्र्यांना विचारतो आणि 1 भुसे साहेबांना विचारतो. विचार. चालेल. माझा पहिला प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना हा आहे की
जर तुम्ही म्हणताय की तुम्ही शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एवढं करताय, तर तरी आज का दूध व्यापारी किंवा दुधाचे शेतकरी आज सुद्धा का रस्त्यावर येऊन आंदोलनं करतायत आणि दूध हे ओतू करतायत? ह्याच्याबाबत काहीतरी उत्तर द्या. हो विनोदजी, दुधाचे शेतकरी नसतात, हो दुधाचे ठीक आहे, उत्पादन करते असतात. उत्पादन करते. दूध सॉरी पुढे पिकतं. सॉरी माय बॅड. सॉरी, अहो काय तुम्ही तुमची चूक नाहीये, होऊ शकतं असं. हो पण अहो आता बघा, आंदोलन ऑलरेडी चाललंय, त्यांना सबसिडी पाहिजे याच्याकडनं. तुम्ही असं काहीतरी बोलाल आणि परत तुमचेच ऑर्गनायझेशन आंदोलन करतायत की सबसिडी द्या. माझी शेतकरी म्हटलं तर तुमच्या उलट राजू slip of शेट्टी tongue झाला. बसतील, मग सिल्वर ओकला जावं लागेल त्यांना. आम्ही करतो अध्यक्ष महोदय. हा ठीक आहे. मुख्यमंत्री साहेब, have you Sir, received he the asked. Yeah, he's basically asked for a reason. So should I give him the reason that they're protesting, because that is the reason they have given to me. So basically, the CPIM has given me a reason. So should I forward his party's reason to him? Sir, what I would rather simplify for it. You should give what solutions you propose. Reasons तो हमको सबको पता है. Oh, all right. So see, firstly, I think a minister Sunil Kedar, the minister in charge for animal husbandry, has already held a meeting very recently. This is from on the. थोड़ा सा जोर से बोलो ना सर. आप जैसे फेसबुक पे बोलते हो ना वैसे. अरे सर, ओके. बोलो सर. सर अभी 18 तारीख को सर हमारे जो एनुअल हस्बेंड्री मिनिस्टर है उन्होंने एक मीटिंग ली है as to a meeting with the stakeholders, that is the farm leaders, the cooperatives and the private dairies, as to क्या करना चाहिए और उनकी क्या मांगे हैं. तो सर उस प्रक्रिया के लिए कैबिनेट मीटिंग बैठेगी और उस होगा. बट द सेकंड पॉइंट इज दैट हमारी जो योजना थी इट वाज मेनली फॉर cooperative dairies and dairies at large. So sir उसमें private dairies नहीं थी. It is one thing that has come to my notice personally, and this is something I will look into and try to include private dairies into this scheme, so as so that farmers as a whole have the opportunity for the state to buy excess milk. All right. Thank you so much. विनोद भिवाजी, अजून तुमचा दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न माझा भुसे साहेबांना आहे. भुसे साहेबांना प्रश्न असा आहे की जसा वर्करसाठी किंवा लेबरर्ससाठी जसा फंड दिला गेला, रिलीफ फंड दिला गेला, तसा रिलीफ फंड हा शेतकऱ्यांबाबत तरी कुठेच काही दिला गेला नाहीये. तर ह्याच्यासाठी सरकार काय करतंय? सरकार काय या गोष्टीबाबत शांत आहे असं मला वाटतं. हा माझा प्रश्न आहे भुसे साहेबांना. अध्यक्ष महोदय, प्रश्न पुन्हा एकदा सांगायला लावा तुम्ही. विनोद भिवाजी, जरा ना तुमचा प्रश्न टाईप करा चॅट मध्ये, सगळ्यांना कळेल आणि त्यांनाही कळेल. दादाजी, चॅट मध्ये चालेल ना प्रश्न? हो चालेल. टाईप करा. चालेल. कोणी कोणी हात वरती केलाय? प्रमोद पाटील आणि नाही, ते लिहितायत तोपर्यंत थांबूया जरा. Sir, I think I had to answer 2 questions which have been postponed. तो वो कब करना है? ये विनोद सर का एक बार हो गया ना कि we will take your questions. मुक्ता मैडम के दोनों क्वेश्चंस हैं. हाँ. तो विनोद भिवाजी का जो दादाजी भुसे का क्वेश्चन हो गया, तो we'll take your questions because I think questions already जब तक सामने से नहीं आ रहे, तो मुझे लगता है कि मेरे सामने तो जो क्वेश्चंस आए वो खत्म हो गए. ओके सर. ओके, आलेला आहे प्रश्न दादाजी भुसे. अध्यक्ष महोदय, प्रश्न कळलाय मला. तर विनोद भिवाजींना मी हे सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार रिलीफ फंड देत नाही असं कसं काय म्हणू शकतात? मुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या बोजाखाली चिंता दूर शेतकरी होतात. ती चिंता दूर करण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारने पहिल्याच हिवाळी अधिवेशनामध्ये सरकार आल्याला जे अधिवेशन झालं त्याच्यामध्येच कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली आणि त्याच्यानंतरही सर मलाच ऐकू येत नाहीये की सगळ्यांना? हॅलो, सगळ्यांना ऐकू येत नाहीये. हा अध्यक्ष महोदय, म्यूट होतो. सॉरी. Okay. विनोद भिवा साहेबांनी जो प्रश्न विचारला की शेतकऱ्यांना
रिलीफ फंड वगैरे का देण्यात येत नाही याचं एक मी सांगू इच्छितो की सरकार आल्या आल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जो शेतकऱ्यांसमोरील कर्जाचा जो प्रश्न होता त्याच्यावरती सर्वात पहिले ऍक्शन घेतली आणि त्यावर माननीय उद्धव साहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने कर्जमाफी दिली. याबद्दल शेतकऱ्यांचा जो रिलीफ फंड आहे त्याबद्दल अजूनही ही कर्जमाफी झाल्यानंतर जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतायत त्यांच्यासाठी ही एक योजना आहे. ती कर्जमाफी पूर्ण झाल्यावर आम्ही लवकरच जाहीर करू. धन्यवाद. धन्यवाद. विनोद भिवाजी तुम्हाला फॉलोअप आहे? हो घेऊ. बोला. मी विचारत होतो, मी कर्जमाफी बाबत नाही बोलत आहे. मी आता या सिच्युएशन मध्ये कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये सरकार काय करतंय फार्मर रिलीफ साठी याबाबतचा प्रश्न होता. धन्यवाद. अध्यक्ष महोदय बोला. फार्मर रिलीफ साठी आता तुम्हाला जे खत बांधावर मिळायची जी योजना सांगितली होती तो एक रिलीफचाच प्रकार आला ना. शेतकऱ्यांना शहरात जाऊन गर्दी करू नये यासाठी आम्ही आजही पूर्ण महाराष्ट्रभरात रेशन दुकानांवर कर्जाचे आपलं बियाणे व खत याची आधी नोंदणी करून ते खत आम्ही पुरवत आहोत. जो साठा आम्हाला मिळालेला आहे तो आम्ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि तसेच 500 लाख किलो टन खत आम्ही 500 लाख किलो टन. हॅलो सॉरी आकड्यात हॅलो बोला ना. एक मिनिट अध्यक्ष महोदय. 500 लाख किलो टन म्हणजे जवळजवळ गेले 10 वर्षामधली पूर्ण भारताची खत होईल होते. रेकॉर्ड वरती चुकीचं जायला नको म्हणून मी तुम्हाला थांबवलं. हो अध्यक्ष महोदय. बोला. नहीं एक मिनट उद्धव ठाकरे जी, वो उनको उनका फिगर्स रेक्टिफाई करना है तो वो एक बार हो गया उनका. तो अध्यक्ष महोदय बहुधा तो 700 क्विंटलचा जो हिशोब आहे त्यांनी तसा हिशोब लावला असं उत्तर त्यांना दे. अध्यक्ष महोदय मला एक डाऊट आहे, मी पर्सनलला तुम्हाला टाकला तर चालेल का? ठीक आहे. अध्यक्ष महोदय. हा बोला. अध्यक्ष महोदय. हॅलो. तुम्ही बोला, तुमचा आवाज येतोय मला थोडा. हॅलो अध्यक्ष महोदय. बोला. 5 लाख मेट्रिक टनाची जी मागणी दादाजी ऐका ना, मी तुम्हाला एक दादाजी ऐका. दादाजी आम्ही मी तर दाजी म्हणायची वेळ आली. दादाजी 5 लाख टन मेट्रिक टन मागणी करून ऐकतच नाहीयेत. दादाजी ऐका ना. बोला. हा नाही तुम्ही लेखी उत्तर द्या ना. बेस्ट. ठीक आहे, आपण उद्धव ठाकरे अध्यक्ष महोदय. लेखी उत्तर द्या. बोला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय. त्यांना चॅट मध्ये पाठवू का? प्लीज पाठवा. कृपा होईल माझी तुमच्यावरती. कोणाची पूर्ण विधानसभा तुम्हाला धन्यवाद करेल. त्यांना प्लीज पाठवा. ते 4 वेळा माझं नाव मी त्यांना 4 वेळा बोलवलं. आता ते मला परत 4 वेळा बोलवत आहेत. ते रिजॉईन करते आपण. बरं आले बाबा ते परत अध्यक्ष महोदय म्हणतील बघा. नाही म्हटलं. बरं माननीय मुख्यमंत्री साहेब 2 प्रश्न होते तुम्हाला. दोन्ही मुक्ता टिळक यांच्याकडे होते. प्लीज उत्तर द्या. हाँ तो सर आप ऑर्डर बता दो क्वेश्चन का उस हिसाब से अंदर. आप डिसाइड कर लो सर कौन से ऑर्डर में. आप सीएम हो. तो नायक. अरे
सर पहले तो जो क्वेश्चन था कि पैंडेमिक सिचुएशन के बाद या पैंडेमिक सिचुएशन के दौरान जो एग्रीकल्चरल प्रोडक्शन का डिक्लाइन है और उसके लिए गवर्नमेंट क्या कर रही है, तो 30 जुलाई को गवर्नमेंट ने एक एडीबी फंडेड प्रोजेक्ट अप्रूव किया था, जिसमें 1000 करोड़ का फंड है, जिसमें से 700 करोड़ एडीबी की तरफ से आएंगे और 300 करोड़ स्टेट गवर्नमेंट ट्रेजरी से आएंगे। इस पैसे से बेसिकली इट इज it project used to fund boost the fruit and vegetable production in the state, so that it is called the Maharashtra Agribusiness Network Project, and it will basically be beneficial to farmers as to both DBTs and repayments of loans. So this is one. Another thing is that Balasaheb Patil, the cooperative minister, has already released 2000 crores in this month for the repayment of farm loans under the Jyotibaa Phule Yojana. And we plan to release another 8,200 crores by the middle of this month, so as to expedite the loan waiver process, by which around 11.25 lakh farmers will be debt free by the middle to end of this month. So these are two of our pilot projects. We plan to do more projects which are in the pipeline, but again, since we've taken an oath of secrecy, I feel that it is not valid for me to tell the Vidhan Sabha right now. Thank you. Second answer. Second, aquaculture. So, sir, ma'am, aquaculture is not just a state generic process. The aquaculture, basically, aquaculture is part of the entire coastline of India, including the rivers inside India. So, ma'am, the state government unilaterally does not want to take a decision, as Maharashtra is not only using its aquacultural produce to for intra-state production, but also to intra-country and inter-country trade. That is why the Maharashtra government, in tandem with other state governments and the central government, is planning a relief for these aquaculturists, and that those reliefs will be provided in an expedited fashion later on in this month or the month to come. All right. मुक्ता मॅम, काही फॉलोअप आहे तुमचा? पहिला प्रश्न मी जो विचारला होता तो हवामान आणि वातावरणातल्या बदलामुळे होणाऱ्या परिणामांचा होता. त्यांनी कोविड सांगितलं मला. नाही कोविडचा नाही, त्यांचा पहिला त्यांचं दोन्ही जी उत्तर आहेत ती प्रश्न संलग्न आहेत. मी त्याला नोट डाऊन केलेलं आहे. त्यांचं दुसरं उत्तर तुम्हाला पटो अथवा न पटो, दोन्ही त्यांची उत्तर प्रश्न संलग्नच आहेत. तर तुम्हाला प्रश्नांवरती फॉलोअप आहे का? प्रतिक्रिया नाही म्हणत मी. तुम्ही आता प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, हे तुम्ही तुमच्या भाषणामध्ये मांडा ना, पण तुम्हाला उत्तरावरती काही फॉलोअप घ्यायचा आहे का? नाही, ठीक आहे. हा, बरं, ठीक आहे. मग मला वाटतं मी आता प्रश्नोत्तर बरखास्त करणार आहे आणि आपण साधारण 20 मिनिटाच्या ब्रेक मध्ये जाऊया आणि 12 वाजता आपण 0 तासाच्या वेळेला भेटूया. ठीक आहे? छोटासा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. कसला प्रश्न?